अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंचा रवींद्र चव्हाणांना धक्का. राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार. याआधी भाजपने केला होता सत्ता स्थापनेचा दावा. बीडच्या परळी नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे चक्क एमआयएम सोबत युती. कोण एमआयएम माहिती नाही. युतीच्या प्रश्नावरती शिंदेंचं उत्तर. तर आता बंड आणि तत्वांच्या गप्पा थांबवा. ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. विलासराव देशमुखांचं महाराष्ट्रासाठीचे योगदान विसरता येणार नाही. लातूरमधल्या सभेमध्ये अजित पवारांचा रवींद्र चव्हाणांवरती हल्लाबोल. शरद पवार यांनी मोठेपणा दाखवल्यामुळे विलासराव मुख्यमंत्री झाल्याचं केलं स्पष्ट. नवी मुंबई महानगरपालिकेची 3,000 कोटींची एफडी 800 कोटींवर कशी आली? नाव न घेता गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंवरती पुन्हा एकदा हल्लाबोल. सिडकोत बिल्डरांचे दलाल असल्याचाही आरोप. मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूरमधल्या वॉर्ड क्रमांक 173 मधला प्रकार. भाजप शिवसेना युतीचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार. फडणवीस शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार प्रकाशन. मुंबईमधली विकास कामं आणि रोड मॅप जाहीर करणार. मुंबईवरून ठाकरे आणि भाजपमधला संघर्ष टोकाला. फडणवीसांच्या हातामध्ये काही नाही, वरचे आदेश पाळावे लागतात. मुंबईबद्दल फडणवीसांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा टोला. पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या छापेमारीच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोर्चा. पक्षाची कागदपत्र पळवल्याचा केंद्र सरकारवरती गंभीर आरोप. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.